अर्जुन, मी माझंही मत तुला सांगितलंय. आपलं बोलणं झालंय त्यावर. माझा साखरपुडा आपे तू नको काळजी करू त्याबद्दल. मी आर्याशी लवकरात लवकर बोलणार आहे. मी तिला स्पष्ट सांगणार आहे की आपलं लग्न होणं आता शक्य नाही. अर्जा, खरं बोलतोयस तू? हो कदम. हो, हे बघा की अमोल मला आणि आप्पीला आणण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय. आप्पी स्वतःचं सगळं बाजूला ठेवून अमोलच्या आनंदासाठी अक्षरशः तडपडते. आणि मी मागचं सगळं येऊन का बसू? अर्जा, तुझा यो निर्णय ऐकून लय भारी वाटलं बघ मला. कदम, आता मी माझ्या पोराची एकही इच्छा पूर्ण ठेवणार नाही. त्याला जे पाहिजे ना ते त्याच्या समोर उभं करणार, जे पाहिजे ते. आप्पे बघ ना, माणूस म्हणून आपण ज्या भावनांना किंमत पण देत नाही, त्या भावना हेरून चित्रातून रेखाटून काढून दाखवल्यात अमोलने आपल्याला. हे जर आधी माहिती असतं ना तर कधीच एकत्र आलो असतो. बाबा, मी आता हे चित्र सर्वांना दाखवलं. मग आता काय करू या चित्रांचं? अरे आता मी यांचं काय करू? मला ते चित्र, का बाबा? कारण मला पाहिजे ते चित्र. बाबा पण का सांगणार आहे? तू कुणा दाखवणार आहेस का? कारण मी ती सगळ्यांना दाखवणार. मी एक काम करतो, त्याच्या फ्रेम करून आणून लावतो, म्हणजे सगळेजण बघतील. हा, क्या बात आहे बाबा, घे फ्रेम करून आण. अर्जा, अरे लाखो रुपये देऊन बी अशी चित्र मिळणार नाहीत बरं का, त्यामुळे जपून. हो कदम. आता हीच चित्र मला माझा निर्णय स्पष्ट करायला मदत करते. म्हणजे तुला म्हणायचं काय अर्जुन? बापू, मला आर्याशी लवकरात लवकर स्पष्ट बोलावं लागणार. अर्जुन, तू तिच्याशी बोल, पण तिचं मन जपून बोल. माझा प्रयत्न तर तोच असणार. हा मोना, बोल ग. अहो रुपाली ताई, अहो सगळा घोळून बसलाय हो. काय झालंय? नेमकं काय झालंय? आता थोड्या वेळापूर्वी ना छोट्या सरकारांनी काढलेली सगळी चित्र घरातल्यांना दाखवली. एवढंच झालंय ना मोना? अहो रुपाली ताई, एवढंच नाही हो, मला बोलू तरी द्या. आणि ती चित्र बघून ना अर्जुन दादांना काय वाटलं काय माहित. ती चित्र त्यांनी घेतली आणि आता साखरपुडा तोडायला जायचा निर्णय घेतलाय त्यांनी. काय? अगं मोना, हे सगळं मला वर तोंड करून सांगत बसण्यापेक्षा ना भाऊजींना थांबवायचं ना. हो रुपाली ताई, तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळते का? अहो त्यांनी घेतला होता ना निर्णय, मग मी कशी थांबवणार होते त्यांना? एकदा अर्जुन भाऊजींनी निर्णय घेतला ना, मग कुणाचाच ऐकत नाही ते. कसला निर्णय घेतलाय अर्जुननं? मोना, मी तुला नंतर फोन करते. हा, बापरे, ह्या रुपाली ताईंना कधी कधी फोन करणं म्हणजे रिस्कीच आहे बाबा. रुपाली, मी तुला सांगितलं होतं अपर्णा आणि अर्जुनच्या मध्ये पडू नकोस. अहो मी काहीच नाही केलेलं. मोनाने मला सांगायला फोन केला होता. काय सांगायला? अर्जुन भाऊजींनी आर्याबरोबर साखरपुडा तोडायचा निर्णय घेतलाय. काय? हो, झालाय त्यांचा निर्णय. म्हणजे अर्जुनने अखेर निर्णय घेतला या ठिकाणी. हो, मी तुम्हाला म्हणाले होते ना की भाऊजी आपला कसलाही विचार न करता अपर्णाबरोबर एकत्र येतील. ते एकत्र येण्यासाठी अपर्णापेक्षा तू जास्त कारणीभूत आहेस. काय? अहो काय बोलताय तुम्ही? मी काय केलं आता? तुझ्या चुकीच्या प्रयत्नांमुळे अपर्णाला अर्जुनची सहानुभूती मिळाली आणि म्हणून अर्जुनने भावनिक होऊन हा निर्णय घेतला या ठिकाणी. अहो पण मी हे त्यांच्या चांगल्यासाठीच करत होते ना सगळं. चुकीच्या मार्गाने हव्या त्या ठिकाणी नाही पोचतायत रुपाली. पण तुझ्या अशा वागण्यामुळे याचे दुष्परिणाम आर्याला भोगावे लागणार आहेत. काय होऊन बसलं सगळं? अर्जुन भाऊजींचा इतका स्पष्ट निर्णय झालाच कसा? काही असू देत, पण मला हे थांबवावंच लागणार आहे. अर्जुन भाऊजी आत्ता चित्र घेऊन निघालेत म्हणजे ते आर्याकडे नक्कीच जाणार. आणि गाड्या जरी असल्या त्यावेळेस तर परवडायच्या कुणाला? हा, ते पण आहे बाबा. अर्जुन,
काय रे काय झालं नाही जरा काळजीत दिसतोस म्हणून विचारलं काय बापू कदम आज जे योग्य वाटेल ते करून आलोय पण पण काय अर्जा तिकडे सगळं ठीक आहे ना? कदम आर्याबरोबरचा साखरपुडा मोडलाय. असं असं झालंय होय? तरी पण काळजीत दिसतोस म्हणून विचारलं बापू या सगळ्यात आर्याला त्रास होणार आहे हो. मला माहिती आहे. मी जे केलंय ते बरोबर केलंय ना नक्की. हे बघ अर्जा तुझ्या मनाला पटतंय ते केलंस ना तू. हो कदम. मग झालं तर नंतर आर्याला त्रास होण्यापेक्षा आधीच कळलेलं चांगलं नाही का? एक लक्षात ठेव परत त्यात चुका नको व्हायला. अरे आपली लय गुणाची आहे रे. सगळ्यांचा विचार करते ती. त्यामुळं जे झालं ते जाऊ दे नव्यानं सुरुवात कर. होय अजून एक माझ्यामुळे तुम्हाला दोघांना पण काय कमी त्रास नाही झाला. जर जमलं तर मला माफ करा प्लीज. अर्जुन अरे लेकरू चूक करायला आणि बाप माफ करायलाच असतो ना. अमोलच्या बाबतीत पण तुला लक्षात ठेवायचंय. आहे आम्हाला नप्पी वाट बघत असते. येतो म्हणून म्हणत असतो बापू अहो नियती हाय आणि तिचं पारडं कधीच कोणाच्या बाजूने झुकत नाही. बरोबर आहे सगळ्यांसाठी सामानच असते. हा बरं चला आपण पण आराम करू सकाळी उठायचंय लवकर. हा, होय, होय, होय. चला